तर मित्रांनो, भरपूर टाईम झाला आणि आम्हाला मासे तर नाही मिळाले, पण आपल्याला कासव बघायला मिळतं. मित्रांनो हे बघा, आमचे जो फिशिंग रोड टाकला होता मित्रांनो, त्याला कासव लागला. हे बघा, खूप मोठं कासव मिळालं आपल्याला मित्रांनो, पण याला आम्ही सोडून देणार आहोत. कासव मिळालेला आहे, मस्त कासव आहे मित्रांनो. गेलं मित्रांनो ते. तर मित्रांनो, आम्हाला एक चिंभोरी मिळालेली बघा. बारीक आहे, मोठे आहे, बघू शकता. शेवटचा चारा होता आणि मला अपेक्षा नव्हती मित्रांनो एवढ्या छोट्या माशाची. तर आपल्याला एक छोटासा मासा मिळाला आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो सिंगाळा. ठीक आहे, हे छोटंसं मासा आपल्याला मिळालं. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही जातोय फिशिंग करायला आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये 2 फिशिंग रोड आहेत आणि पुढे पण माझ्या मित्राकडे 2 रोड आहेत. ठीक आहे, तर असे एकूण आमच्याकडे 4 रोड आहेत. तर मित्रांनो, आज आम्ही फिशिंग करायला जातोय बंधाऱ्यावरती. तो खूपच मोठा बंधारा आहे आमच्या गावाचा. तर मित्रांनो, आम्ही फिशिंग तर करणारच आहोत मित्रांनो, पण फिशिंग बरोबर मित्रांनो आज आम्ही खेकडेसुद्धा पकडणार आहोत. ठीक आहे, आता तुम्ही इंट्रोमध्ये मगाशी बघितलं असेल, आम्ही छोटे मासे सुईद्वारे पोहत होतो. ठीक आहे, तो एक खेकडे पकडण्याचा ट्रॅप आहे. तसेच मित्रांनो, खेकडे कसे पकडले जातात हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जबरदस्त होणार आहे आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, आता आम्ही बंधाऱ्यावरती पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा जो बंधारा दिसतोय हा तो बंधारा आहे. आणि मित्रांनो, या बंधाऱ्याविषयी मी जास्त काय बोलणार नाही, कारण की या बंधाऱ्याविषयी त्याच्या रिलेटेड मित्रांनो भरपूर सारे व्हिडिओज या चॅनलवरती ऑलरेडी बनवून टाकले. तुम्ही ते बघायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, पण आजचा जो आपला जो व्लॉग होणार आहे ना, हा पूर्णपणे आपल्या फिशिंग रिलेटेड होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये मासे पकडून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ठीक आहे, तर बंधाऱ्याविषयी काय बोलणार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, जवळजवळ आम्हाला अर्धा तास झाला मित्रांनो, आम्ही पायीच आलो इकडे, कारण की आज बाईक नाही माझ्याकडे. बाईक जी होती ती थोडी कामानिमित्त त्यांनी बाहेर नेलेली आहे. ठीक आहे, तर आता मित्रांनो, हा जो बंधारा आहे ना, ह्या बंधाऱ्याच्या मित्रांनो खाली उतरावं लागेल आणि खाली उतरण्यासाठी एकदम जबरदस्त रस्ता आहे मित्रांनो. थोडं हळू आपल्याला जावं लागेल. मी तुम्हाला दाखवतो तो रस्ता. ठीक आहे, तर मित्रांनो, हा बघा, हा असा रस्ता आहे. ठीक आहे, हाच रस्ता मगाशी तुम्हाला सांगत होतो. आणि आम्ही मित्रांनो मागे जो व्हिडिओ बनवला होता ना, त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही जो बंधारा आहे ना, ते बंधाराच्या स्टार्टिंगपासून उतरलो होतो खाली. आणि तो बंधारा म्हणजे तो रस्ता ना मित्रांनो, तो थोडासा रिस्की आहे, म्हणून आज आम्ही असा वरून फिरून आलो आहे. मला बघू शकता मित्रांनो, हा तो रस्ता आहे आणि हा रस्ता मित्रांनो जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. ठीक आहे, तर आत्ता आपण जाऊया डायरेक्ट खाली नदीमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपण पहिला फिशिंग रॉड टाकतो इथं समोर. ठीक आहे, बघू शकता हा मी फिशिंग रॉड घेतला होता. याला जवळजवळ मित्रांनो 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये आम्ही याला एकदा ट्राय केला होता मध्ये, आणि तिथून मित्रांनो ट्रायच नाही केला. ठीक आहे, तर आज आपण ट्राय तर करणार आहोत पण आपण आज मासे पकडणार आहोत या फिशिंगच्या रोडच्या मदतीने. ठीक आहे, याला आता जो तंगूस आहे ना, हा खूप गोळला गेलेला आहे, तर याला पहिला उगवावं लागेल. मित्रांनो, याला एक फिशिंग रील जी असते ना, ती रील पण आमच्याकडे आहे, पण ती रील आम्हाला एवढी चांगली गोष्टी चालवता येत नाही आहे, म्हणून ती आम्ही काढून ठेवली. ठीक आहे, थोडा बस काय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आम्ही चारा आणला आहे मासे पकडण्यासाठी. हे मुरा आहेत ॲक्च्युली, आणि हे छोटे मासे आता आम्ही त्या मोठे मासे पकडण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत. ठीक आहे, तर आम्ही आता सगळ्यात आधी ह्या हुकला मित्रांनो हे मासे पोहून टाकतो. ठीक आहे मित्रांनो, या नदीमध्ये ना, जे आपण गावठी भाषेमध्ये बोलतो ना,
वाव, तिला आपण वाम पण बोलतो मित्रांनो. ते वावे मित्रांनो ह्या बंधाऱ्यामध्ये ना भरपूर मोठे आहेत, ठीक आहे. म्हणून मित्रांनो त्याला चारा पण त्यात आम्ही आणलेला आहे. तर मित्रांनो पहिला आपण फिशिंग रोड टाकत आहोत इथे, ठीक आहे. तर मित्रांनो पहिला फिशिंग रोड टाकून झालेला आहे आपला, ठीक आहे. आता थोडा वेळ आपण वेट करूया. तर मित्रांनो आता आपण दोन्ही फिशिंग रोड टाकून झालेले आहेत. समोर एक इथे टाकला आहे आणि एक समोर टाकला आहे. आता आपण थोडासा वेट करणार आहोत, ठीक आहे. लवकरच आपल्याला याला एखाद तरी म्हणजे मोठा मसाला लागेल याची अपेक्षा करतो मी, ठीक आहे. तर आता मी मित्रांनो खेकडे पकडण्यासाठी जो ट्रॅप आणला आहे ना तो दाखवतो मला, ठीक आहे. मित्रांनो हा बघा, हा खेकडे पकडण्यासाठी ट्रॅप केला आहे आम्ही मित्रांनो. याला मित्रांनो आम्ही आमच्या भाषेमध्ये गरी बोलतो आहे, ठीक आहे. आता ही पण आम्ही पाण्यामध्ये सोडणार आहोत. आणि मित्रांनो खेकडे यायला थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल, कारण की खेकडे मित्रांनो स्पेशली मित्रांनो जेव्हा रात्र पडते ना तेव्हाच आपल्याला भेटतात, ठीक आहे. आणि तुम्हाला दिसते ना हे जे छोटे छोटे मासे दिसतात ना याला आम्ही मुरू बोलतो. आणि आता आम्ही त्याला फिट बांधणार आहोत, ठीक आहे, आणि पाण्यामध्ये सोडणार आहोत. तर मित्रांनो खेकडे पकडायला थोडासा टाईम लागेल, कारण की आता आपण बघू शकतो अजून रात्र पडलेली नाही आहे. संध्याकाळ झाले मित्रांनो, जवळजवळ 6:30 झालेत. अजून मित्रांनो अर्धा तास वेट करूया. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही मोठे मोठे खेकडे कसे काढतो ना हे गरीद्वारे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, विसरू नका, ठीक आहे. तर मित्रांनो आत्ता आपल्याला ते थर्मास दिसतंय ना, ते थर्मास 2 वेळेस तरी आतमध्ये गेलं होतं ॲटोमॅटिकली. म्हणजे काहीतरी कोणता तरी मासा तो आपण जो चारा टाकला होता ना ते खायला आले तिथे मित्रांनो. हे पूर्णपणे जोपर्यंत आत जात नाही ना मित्रांनो थर्मास तोपर्यंत आपण याला उचलू शकत नाही, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, झूम करून दाखवतो थोडंसं. हे बघा मित्रांनो, हा थर्मासना 2 वेळेस मित्रांनो असं म्हणजे आतमध्ये बुडून निघालं होतं, पण आमचं लक्ष नव्हतं म्हणून आम्ही इथं आता थोडंसं थांबलो आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो, ते जे थर्मास होतं ना ते खूप आतमध्ये नेलं होतं आणि उडवण्याचा प्रयत्न केला मी, त्याला काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, पण तो पूर्ण आमचा जो फिशिंग रोड आहे ना तो पूर्णपणे पाण्यामध्ये गुंतलेला आहे, ठीक आहे. तर मला तर वाटतं एक तर खूप मोठा मासा असेल किंवा जो हुक आहे ना मित्रांनो तो कुठेतरी अडकला असेल, ठीक आहे. आता आम्हाला पूर्ण आता एक तर त्याला तोडून काढावं लागेल, नाही तर थोडा वेळ त्याला ठेवावं लागेल. काहीतरी मित्रांनो त्याच्यामध्ये खूपच मोठा मासा फसलेला असेल असं मला तरी वाटतं मित्रांनो. भरपूर टाईम झाला आणि भरपूर वेट केला आम्ही, तरी पण आम्हाला या फिशिंग रोडनी ना एक पण मासा काढता नाही आला आहे. कारण की मित्रांनो जेवढा चारा होता ना तो चारा सर्व संपलेला आहे आमचा. तर आता मला वाटतं की भरपूर टाईम झालेला आहे आणि आमचा आज पूर्णपणे म्हणजे आम्हाला एक पण मासा भेटलेला नाही आहे. आता फक्त आमच्याकडे एकच ऑप्शन आहे, तिथे आम्ही खेकडे पकडण्यासाठी जी गरी बनवली होती ती गरी ते पाण्यामध्ये सोडले. आता त्या गरीला जे काही खेकडे भेटतील ना मित्रांनो
तेच आहेत आमच्यासाठी, कारण की आम्हाला एक पण मासा भेटलेला नाही आहे. जेवढा चारा होता तो सगळा संपलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पूर्णपणे आम्ही आज फसलो आहे मित्रांनो. बघू आता खेकडे पण भेटतात की नाही. तर बघू शकता शेवटचा चारा होता आणि मला अपेक्षा नव्हती मित्रांनो एवढ्या छोट्या माशाची. तर आपल्याला एक छोटासा मासा मिळाला आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो शिंगाळा. ठीक आहे, हे छोटंसं मासा आपल्याला मिळालं आहे आणि त्याचं नाव मित्रांनो शिंगाळा. ठीक आहे, तर मित्रांनो या माशाला मी आता सोडून देतो आहे, कारण की एकच मासा भेटला आहे आणि एक मासा घेऊन जाणे म्हणजे ते चांगलं वाटत नाही आहे, म्हणून ह्या माशाला मी सोडून देतो. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालं आहे आणि जे वटवाघूळ आहेत ना ते या रानामध्ये असतात आणि ते आता जातात गावाकडे, कारण की या साईडला मित्रांनो ना या साईडला मित्रांनो गाव आहे, तर ते गावाकडे जात आहेत आता. आणि तर मित्रांनो भरपूर टाईम झाला आणि आम्हाला मासे तर नाही मिळाले, पण आपल्याला कासव बघायला मिळतं मित्रांनो. हे बघा, आमचे जो फिशिंग रोड टाकला होता मित्रांनो त्याला कासव लागला. हे बघा, खूप मोठं कासव मिळालं आपल्याला मित्रांनो, पण याला आम्ही सोडून देणार आहोत. भेट झालं अरे आपली भेट पण ना. हा बघा मित्रांनो, आपल्याला कासव मिळालेला आहे, मस्त कासव आहे मित्रांनो. थोडा थोडा कासव थोडी दात राहते, काय दात राहतात, मोठ पडत लागेल. तर मित्रांनो आता त्याला आपण सोडून देतोय. ठीक आहे मित्रांनो, बॅटरी पकडा खेकडाला काय. आम्हाला मित्रांनो कासवाची अपेक्षा नव्हती मित्रांनो, पण आपल्याला ते याच्यामध्ये बघायला मिळतं. आपल्याला ते पूर्णपणे हे झाले, त्याला काढून टाकावं लागेल. 1 2 3 किती वेळ खाल्लं? एकच खाल्लं ना, एकच केलं तो ना. पण काढ ना तो त्याचे दिलं जिंदगी गड. थांब थांब आपलं काढून टाकू. नाही ना, पण ते त्याला ते मरेल असा नाही मरत नाही. थांब ना, काढून पाहिजे. थांब रे, थांब थांब ना, थांब ना, नाही करता येईल ना. येईल ना असा घेतला ना त्याला नखड्या नाही राहत ना. नखड्या राहत नखड्या डोके चावता असा खेचून काढ. खेचून काढू. तुटला मी बाधी तोडेल ना ते तोडला तर त्याला जिंदगीभर तकलीफ होते. तर मित्रांनो त्याला आता आम्ही सोडून देतोय. गेलं मित्रांनो ते. तर मित्रांनो आम्हाला एक चिंभोरी मिळालेली बघा. बारीक आहे मोठे आहे. माझ्या पिशवीतली पिशवी काढ. कुठे पिशवी आहे? चावला काम नाही घरी मागं घे ना. पिशवी चांगला पाण्यात पाड खेचतं काठी खेचतं. तर मित्रांनो आम्हाला एकच चिंभोरी मिळाली आहे, पहिलीच बोहणी झाली. आता बघू, आता वास पडला आहे, मला वाटतं आता भरपूर आपल्याला मिळायचे चान्सेस आहेत. जायला चावेल ना, मरेल येऊ ना फोन. बरं, आपल्याला एक चिंभोरी मिळालेली आहे, खेकडा. त्याचा कलर एकदम ब्लॅक कलर आहे आपल्याला दिसतो. तर आपल्याला मासे तर नाही मिळाले मित्रांनो, पण खेकडे मिळण्याचे चान्सेस आहेत. दुसरी खेकडा आपल्याला मिळालेला आहे. दुसरी बोलायचं खरं आहे. बघा मित्रांनो, आम्हाला दुसरी पण चिंभोरी मिळालेली आहे मित्रांनो. छोटे आहेत मित्रांनो, मीडियम साईज.
ती नको गरज. किती लागवले? 2 लागवले, 2. चावला नाही ना. चावला तर करतोच काय, सोडायला डायरेक्ट. अरे ह्या पिशवीत नाही सोडतोय. कसं नाही, डायरेक्ट टाका रे पिशवी. पिशवी वास असेल ना. डायरेक्ट सोड ना. डायरेक्ट टाकायची वरती काय जसं काय पिशव्यात जसं टाका पाहतो. तर आता मित्रांनो आपल्याला 2 मिळालेल्या आहेत चिंबोऱ्या. ठीक आहे, आता तिसऱ्या चिंबोऱ्यासाठी आम्ही अजून परत टाकला आहे ट्रॅप. ठीक आहे, बघू आता 5-5 मिनिटांनी मित्रांनो लगेच भेटत आपल्याला चिंबोऱ्या.